राज्यातील पशुगणनेला सुरुवात झाली आहे. सांख्यिकी माहितीसाठी ही पशुगणना अचूक होणे आवश्यक आहे. त्यामुळे पशुगणनेसाठी पशुपालक, गौशाळा चालकांनी सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी केले. जिल्हास्तरीय प्राणीक्लेश प्रतिबंधक समितीची सभा जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद, पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉक्टर संजय कावरे, महानगरपालिका उपायुक्त डॉक्टर मेघना वासनकर, परिवहन विभागाचे सिद्धार्थ ठोके यांच्यासह अशासकीय सदस्य उपस्थित होते. जिल्हाधिकारी कटियार यांनी पशुची सांख्यिकी माहिती व्हावी यासाठी दर 5 वर्षांनी पशुगणना होते. यासाठी प्रगणकाची नियुक्ती करण्यात आली आहे. यासाठी पशुपालकांनी सहकार्य करावे. तसेच जिल्ह्यात जनावरांचे 100% रोग प्रतिबंधक लसीकरण करण्यात आले आहे. तसेच अशासकीय सदस्यांना कामकाजासाठी कार्यालयात जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच बँक खातेही उघडण्यात आले आहे. त्यामुळे समितीचे कामकाज करणे सुलभ होणार आहे. पोलीस विभागातर्फे गेल्या कालावधीत पकडलेल्या जनावरांची माहिती सादर करण्यात आली. यात 586 जनावरे जप्त करण्यात आली असून 65 जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी जप्त केलेली जनावरे नोंदणीकृत असलेल्या गौशाळेत देण्यात यावी. यामुळे त्यांचे पोषण योग्य प्रकारे होण्यास मदत मिळेल. नोंदणी केलेल्या गौशाळांना 20 लाख रुपये अनुदान आणि प्रति जनावरामागे प्रतिदिन 50 रुपये अनुदान मिळणार आहे. पोलिसांनी गोवंश वाहतूक केलेली वाहने जप्त करून परिवहन विभागाच्या मदतीने वाहनाचा परवाना रद्द करण्याची कार्यवाही करावी. तसेच वन विभागानेही त्यांच्याकडील पकडलेली जनावरे नोंदणीकृत गौशाळेला देण्याची कार्यवाही करावी असे सांगण्यात आले. यावेळी उपस्थितांच्या हस्ते माहिती पुस्तिकेचे विमोचन करण्यात आले. विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती.